सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आकाश चॅनल. मी परत आलेली आहे. सो येस हा व्लॉग खूप 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 स्पेशल आहे. स्पेशलच्या अगोदर मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. ॲक्च्युली आमच्या घरात असंच विषय निघालेला एक एक दीड महिन्या अगोदर असाच विषय निघालेला की आपण नवीन कार बाय करूया. त्याच्या मागचं रिझन असं होतं की आमच्याकडे जे पण कार आहे ते मॅन्युअल आहे आणि आकाशला ॲटोमॅटिक खूप आवडतात. सो आणि मी पण मोस्ट ऑफ ॲटोमॅटिकच ड्राईव्ह करते. मला मॅन्युअल जमतच नाही. मला घेर हे अजून कळत नाही जास्त म्हणजे क्लिअरली. सो मी पण मोस्ट ऑफ ना ॲटोमॅटिकच ड्राईव्ह करते आणि आकाशला पण ॲटोमॅटिक खूप आवडतात. त्याच्या मागचं रिझन असं आहे की तो ड्राईव्ह करून करून त्याचा पाय खूप दुखतो. त्याचा लिटरली लेफ्ट लेग आहे ना खूप दुखतो. आता आम्ही रिसेंटली गोव्याला गेलेलो. आम्ही 2-3 टाइम्स व्हिजिट केलं, बट आम्ही बाय कारच गेलेलो. सो तो लिटरली ना येऊन असा रडला की यार मला खूप पेन होते, मला मी नाही कंट्रोल करू शकत आहे. सो ॲज युजल तुम्हाला माहिती आहे सासू किती क्लोज असते आपल्या जावईशी, तिला किती हे असतं. सो माझी मम्मा असं होतं तिचं की नाही त्याला त्रास होतो आहे ना तर आपल्याला आता कार बाय करायचीच आहे न्यू. सो असंच त्यांनी केलेलं. बट थोडं त्याच्यामध्ये आमचं असं होतं की आता करूया नंतर करूया. थोडं ऑफकोर्स कार घ्यायचं म्हणजे फायनान्स पण लागतोच चांगलं बऱ्यापैकी. सो हो नाही करून तो विषय तिकडे स्टॉप झाला. आणि त्याच्यानंतर ना नेक्स्ट म्हणला माझी ॲनिव्हर्सरी होती. अरे वेट ना बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणला माझी ॲनिव्हर्सरी होती. सो मी न मम्माला काही सांगितलेलं ना आकाशला काही अजून माहीत आहे. आता तरी मी मम्माला सांगितलं. तर आमची ॲनिव्हर्सरी होती तर त्याच्या अगोदर माझ्या भावाबरोबर म्हणजे माझ्या थोडा लांबचा कझन आहे. तर तो आहे ना वसईला ना किया शोरूमला जॉबला आहे. तर माझ्या भावाने मला आयडिया दिली की ताई असं असं आहे तो, तर तू तिकडे बघ, त्याच्याकडे बघ काय अवेलेबल आहे का असं. आणि त्यांनी मला सोनेट सांगितलेलं की आपण सोनेट घेऊया. तर मी ठीक आहे. आणि मग मी त्याला फोन वगैरे केलं. मी असं असं आहे समीर हे. त्या बिचाऱ्याने लिटरली माझ्यासाठी ती कार घेऊन तो माझ्या ऑफिस खाली आला आणि त्यांनी मला दाखवलं. आणि म्हणजे मी त्याला सांगितलं कुठले कुठले कार्स आहे. तर त्यांनी मला फोटोज वगैरे पाठवले की बघ ह्याच्यामध्ये दी असे आहे. बट मला त्याच्यातनं ना सिरॉस ही कार खूप आवडलेली. आणि ती जस्ट ना आय गेस 2 दिवसच झालेले ती लॉन्च होऊन. तर म्हणजे अगोदर आता तर ती अपग्रेड व्हर्जनमध्ये ती 2 दिवसच झालेली लॉन्च होऊन. आणि त्यांनी मला फोटोज पाठवले तर ती मला खूप आवडलेली. सो मी त्याला सांगितलेलं की ह्याचा टेस्ट ड्राईव्ह आपल्याला भेटेल का. पण मग मी त्याला सगळी स्टोरी सांगितली की असं असं आहे. मी मम्मी आणि आकाशला काहीच सांगितलेलं नाही आहे, मला सरप्राईज करायचं आणि आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर तो बोला ठीक आहे दी, मी ती कार घेऊन आहे ना तुझ्या ऑफिसच्या इकडे. तर तो बिचारा वसईवरनं माझ्यासाठी कार घेऊन आला. आम्ही टेस्ट ड्राईव्ह वगैरे सगळं केलं. आणि सगळं केल्यानंतर मला भरपूर आवडली. सो त्याच्यानंतर मी बोलली की आता आपण आहे ना फायनल करूया. आणि मग नंतर आमच्या घरी एक फंक्शन होतं तर त्याच्यासाठी आम्ही फंक्शनला मीरा रोडला गेलेलो. मग मी काहीतरी रिझन देऊन मी सांगितलं की जरा मी अजरबरोबर जाऊन येते माझ्या भावाबरोबर. आणि मग नंतर आहे ना आम्ही दोघं गेलो आणि मी आणि माझ्या भावाने जाऊन ती कार फायनल केली. फायनल केल्यानंतर सगळं फायनल झालं की ॲटोमॅटिक कार मी बुक वगैरे केली. म्हणजे इन शॉर्ट मी सिरॉस कार घेतली आहे कियाची. सो आय वॉज दी फर्स्ट. लॉन्च झाल्यानंतर 3rd डेला मी बुक केलेली ती कार. सो मी ते फायनल वगैरे केलं आणि त्याच्यानंतर घरी आली. भरपूर दिवस जाऊन गेले. बट मला ना अरे वेट ना बेटा. मग मला ना ते राहत नव्हतं. मग मला आणि फायनान्स पण पाहिजे होता. सो मी मम्माला सांगितलं की मम्मा असं असं आहे, मी अशी कार बुक केलेली आहे, अशी आहे. तिला फोटोज वगैरे सगळं दाखवलं, तिला सगळं सांगितलं. सो शी वॉज टू हॅपी. मग मला विचारूया हॅपी आहेस? खूप हॅपी आहे. माझ्या जावईला त्रास होतो माझ्या मुलाला म्हणून मी नवीन घेतली. आता त्याला त्रास नाही होणार. आता आम्ही खूप चांगल्याने आनंदाने जाऊन ट्रॅव्हलिंग करून. बस लगेच रडायला येतो. सो येस, सो आम्ही ती कार घेतली. बट आता असं आहे की मी सांगितलेली ती कार मला माझ्या ॲनिव्हर्सरीला पाहिजे. बट ती न्यू होती म्हणून तो बोलला की ती मी ॲनिव्हर्सरीला नाही देऊ शकणार. तर आता ऑलमोस्ट 1 मंथ होत आला आहे माझ्या ॲनिव्हर्सरीला. आमची ॲनिव्हर्सरी झालेली आहे आणि मी आकाशला अजून पण काही आम्ही सांगितलं नाही. बट आज तो दिवस आहे की आज माझी कार भेटते. आणि मी त्याला सांगितलं आहे की मी 4 वाजेपर्यंत येईन, मला 4 वाजता डिलिव्हरी पाहिजे. बट त्याच्या अगोदर आता मी कसं आकाशला सांगू आणि तो बिलीव्ह नाही करणार आहे. तर मी ना थोडंसं डोकं लावलं आहे. मी एक कार आहे ना झेप्टोवर मागवली, टॉय कार. आणि मी त्याला पॅक करून ती देणार आहे.
आणि मी त्याला असं सांगणार आहे की ह्या गिफ्टमध्ये जे पण काय असेल ते मी तुला गिफ्ट करणार आहे. त्याला जरी ते बिलीव्ह नाही होणार, त्याला आयफोन पण पाहिजे, बट बघू तो आयफोनच करणार, बट मी त्याला कारच देणार आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे की मी मागवली टॉय कार ब्रेझा. आता त्याला मी सांगणार आहे, तो मला बोलला ना अरे ही आहे बट ही ब्रेझा आहे. तर मी त्याला सांगणार हो की तुला ॲटोमॅटिकच हवी होती ना, मग तुला जी दिली ती दिली, तेवढंच माझं बजेट होतं असं मी सांगणार आहे त्याला. आणि त्याला जेवढं माहिती आहे की मी मारुतीमध्ये जाणार नाही, म्हणजे त्याला मारुतीचं माहीत नाही का, त्याला जमत नाही की काय. तो जेव्हा पण मारुतीचे कार्स बुक करतो काहीतरी सीन होतो किंवा ते कॅन्सलच होतात. अरे वेट 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 एक सेकंड ना. सो त्याला माहिती आहे की मी काहीशी घेणार नाही, बट त्याच्यात अजून एक ट्विस्ट आहे की आम्हाला कार घ्यायला जायचं आहे वसईला. तर आणि तो आता नाही आहे घरी, तो गेला आहे माझ्या इनलॉजच्या घरी. ॲक्च्युली माझे इनलॉज गेले आहे गावी आणि माहीत नाही AC ऑन राहिला आहे. सो आमच्या नेबर्सने आम्हाला कॉल केलेला की AC ऑन आहे की आतमध्ये कोण आहे आम्हाला माहीत नाही, तर तुम्ही प्लीज येऊन चेक करा. तर तो बोलला आहे की मी तिकडे जाऊन येतो. बट तोपर्यंत मी आता रेडी झाली आहे फटाफट, बिकॉज आम्हाला लेट होतं आहे. आता ऑलमोस्ट वाजलेले आहे 12 o'clock. सो मी आता फटाफट रेडी झाली आहे. आणि आता तो आला ना तर त्याला मी गिफ्ट करणार आणि मग त्याच्यानंतर त्याला खुश होईल. आणि मग त्याला मी सांगणार आहे की आपण ब्रेझा घ्यायला चाललो, असं तसं काय ना काहीतरी बघू तो ट्रस्ट करतो का की त्याला खरं खोटं काय वाटतं ते. आणि माझा आमची एक क्लोज फ्रेंड आहे, फॅमिली फ्रेंड, ते पण आमच्यासमोर येणार आहे कारसाठी. तर मी सगळं सेट करून ठेवलेलं आहे, फक्त तर मी आकाशची वेट बघते. आकाश जसा आला तसा आम्ही फटाफट मी त्याला सरप्राईज करू आणि मग निघू. सो आता आपण थोडा वेळ थांबूया, तो वेट करते. तो अजून आला नाही, ऑलमोस्ट अर्धा तास झाला आहे ना मम्मा जाऊन, अर्धा तास झाला तो अजून आला नाही आहे. मी रेडी तर झाली आहे, त्याचं याचा वेट करत. तो जसा आला तसं फटाफट रेडी होऊ, त्याला सरप्राईज वगैरे करू, मग रेडी होऊ आणि मग निघूया. अजून मी ड्रेस पण म्हणजे असं काही हे केलं नव्हतं, तर मी असं विचार केला आहे आमच्याकडे ब्लॅक टी शर्ट्स अवेलेबल आहे. तो मी विचार केला की ब्लॅक टी शर्ट्स घालू आणि निघूया, कारण की मी अजून मी काय करूच नाही शकली. सो भेटूया तो येईपर्यंत, तोपर्यंत वेट. सो फ्रेंड्स, आकाश आलेला आहे, आकाशने बेल मारलेली आहे. तर आता आपण बघूया. मम्मी गेली वाटतं ओपन करायला. काय आलं जॉन? पागल जैसा गरम हो गया मेरे को. बापरे, हे काय? तू कुठे गेलेला? शुभम माडाला आला. हां तो पुढला स्टेशन मध्ये. अरे काय ना मिसअंडरस्टँडिंग झाली सगळी. म्हणजे ते सकाळी जातात ना काय फुले तोडायला कामाला घरी, त्यांनी बघितलं AC चालू आहे. मग या लोक गप्पा मारतात की अरे घरी तर कोण नाही, AC काय चालू, तेवढाच AC बंद झाला. मग हे घाबरले आणि त्याच्यानंतर ते लोक घरात गेले आणि कोमल आपले निघून गेले. मग AC ऑनच होता? नाही, AC बंद होता ना. मग ते बोलले ऑफ असा का बंद झाला, म्हणजे घरात कोणतरी आहे. अच्छा आमचं ऐकून बंद केलं. ओके. बरं मी काय इथे बोला. तू पूर्ण हे झालं आहेस का? फुल होला. बरं 2 मिनटं, तू 2 मिनटं टाईम काढ ना, फक्त 2 मिनटं. जा तोंडावर पाणी वगैरे मार आणि ये. चल. सो फ्रेंड्स, आकाश गेला आहे फ्रेश व्हायला आणि मला पॅक करायचा टाईम नाही भेटला. सो मी ह्याच्यातच झाली आणि असं त्याला सांगणारे बघू नको, त्याच्या हातमध्ये हात टाक आणि जे पण गिफ्ट येईल ते तुझं गिफ्ट आहे. अच्छा आकाश, एक गेम आहे, खेळशील? तिकीट काढले? काय? तिकीट काढले नाही. कसली तिकीट? नाही. ऐक, एक गेम आहे, खेळणार आहेस का? बोल पहिला. मूड जर तुझा मूड चांगला असेल तरच खेळायचं. बघा उन्हात दमून आलो आज. नाही, तू पहिला स्ट्रेट बस एकदम व्यवस्थित. आणि मी काल ते गिफ्ट आहे, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं. काय? मग आयफोनला असं काय मी बोलणार आहे का तुला? ऐक, एक गिफ्ट. एवढं काय छान, उगीच काही फिल्मीसारखं बोलू नका. काय 4 वेळा नाही. ते कशासाठी केलंय? तुझे ते समोरची स्क्रीन फुटली आहे म्हणून तू केलंयस. नाही. सो मी काय ते ऐक, मी तुला एक गिफ्ट देते. त्या गिफ्टमध्ये म्हणजे एक गिफ्ट माझं राहिलेलं तुला आपल्या ॲनिव्हर्सरीला द्यायला. 2 दिवसांनी तेव्हा तू परत मला काहीतरी गिफ्ट दे. बट माझं एक गिफ्ट होतं तुला त्या ॲनिव्हर्सरीला द्यायचं, बट ते नाही झालं. तर आता मी ते गिफ्ट आता पार्सल ते आलेलं आहे. हां, तर त्या गिफ्टमध्ये जे पण असणार, तिकीट नाही काढले ना, मला माहीत नाही, ते काही असू शकतो. छान तिकीट्स असेल, आयफोन असेल,
जे पण असेल ना त्याला तुला ॲग्री करायचं. पहिला तू बोल हो की नाही. बघा मग फिरायचं ऍग्री करायचं मग होच बोलायला लागला ना मला. फिरायचं असेल तरी तू हो बोलणार आहे. अरे यार असू यार, नाही तू पहिला सांग. जास्त सुट्ट्या नाही तर मी तयार आहे यायला ना. असं नको करू. मग तुला गिफ्ट देते मी. ते लवकर सर तिकीटचं असेल तर माझा पूर्ण मुडा बोला. मी पहिले म्हणतो आज सुट्टी उद्या सुट्टी. मग 2 दिवसापुढे जायचं चल आणि ये घरी. आत्ताचं नाही आहे. तुला गिफ्ट देते ना मी. तू बघ ना. जरुरी नाही काय आहे त्याच्यात तू बघ. ठीक आहे. सो हे आहे तुझं गिफ्ट. बट नाही ऐक ना. अरे आत्ता झालं ना ते गिफ्ट. ते मला पॅक करायला नाही भेटलं एवढ्या दिवसानंतर. बट याच्यात तू बघायचं नाही. याच्या हात टाकायचं. याच्यात जे पण येणार ना ते तुझं गिफ्ट असणार आहे. ठीक आहे. सो बघ. डोळे बंद कर. आणि आता बघ. ब्रेझा ब्रेझा हां हां. ब्रेझा काय दिली तुला तुला पहिल्यातली तुला काय वाटतंय काय असेल? गाडी वेळी केली का काय गाडी उठली ब्रेझा केलीस ब्रेझा का केलीस? बिकॉज तुला ऑटोमॅटिक हवी होती ना. हा पण मला ब्रेझा हां जान माझं बजेट तेवढंच होतं. अरे बट ब्रेझा की ब्रेझा लिया तुला ही खुशी नाही झाली की कार आली आहे? तुला सिरियसली मी कार आणली आहे तुझ्यासाठी जान. कार घेतली आहे मी. ही खेळातली नाही. ह्याचा अर्थ काय होता आकाश? पहिले हार्लीच्या टाइमला मग तुम्हाला थँक्यू. ब्रेझा आहे. हां ब्रेझाचा मारुतीचा थोडा मला भीती वाटते. आपल्याला मारुतीचा जरा थोडा हे आपल्याला चांगले नाही आले. म्हणजे मारुती गाडी चांगली आहे बट खरं घेतली ब्रेझा. आय लव्ह यू. विच कलर? ब्ल्यू कलर. कधी आहे डिलिव्हरी? आता आपल्याला निघायचं. आता मग केला कधी कांडा? हा झाला 1-1.5 महिना अगोदर केलेला. मी सांगितलेलं मला अॅनिव्हर्सरीला हवी आहे. कोण कोण आहे इन्व्हॉल्व? कोण कोण आहे? काय मी अजर समीर थँक्यू. मम्मी आहे. मम्मीला म्हणजे आत्ता सांगितलं. मम्मीने मला सांगितलेलं की आकाशचा पाय पेन होतोय तर आपल्याला कार घेणं जरुरी आहे. सो मम्मीमुळे मी कार घेतली आणि आम्ही 3-4 माहिती आहे. कोणाला माहिती आहे? सांगितलं ना तुला. कोण? मी अजर मम्मी बस एवढ्यांनाच माहिती. थँक्यू अजय बाई. थँक्यू माय डार्लिंग. थँक्यू मम्मी. आता प्लीज कधी जा झालं? वेगळं. आता आहे? आता आपल्याला निघायचंय 4 o'clockला. आपल्याला सांगायचं तुम्ही इथं 30 पण नाही कापले. 4 o'clockला आपल्याला भेटणार आहे. चलो चलो, मम्मी गाडी लेने आले काय? मम्मी गाडी लेने आली काय? ये गाड़ी ले जाने का है. तुम क्यों सोते? चलो पटपट नाव करेंगे. चलो पापा नाव करेंगे. चलो गाडी आणायला सो जायचं. फ्रेंड्स आता आम्ही गाडी घ्यायला चाललो आहे. आता आम्ही रेडी होतो. त्या बिचाराला आज खरंच वाटतंय की मी ब्रेझा गाडी बुक केली. तो आता परत सरप्राईज होणार आहे तिकडे जाऊन. आणि आता त्याला कळेलच. माझा आमची अजून एक फॅमिली फ्रेंड येत आहे तर त्याला कळेल. आता तो गेला आंघोळीला. बघूया. सो आता आपण तिकडे त्याला भेटूया. नमस्कार मित्रांनो. सो आज माझी आहे ॲनिव्हर्सरी. 3rd ॲनिव्हर्सरी. 3rd म्हणजे तशी 3रं वर्ष नाही आहे. वर्षातनं माझ्या 3 ॲनिव्हर्सरी येतात मित्रांनो. त्यातली ही माझी 3rd ॲनिव्हर्सरी आहे. तर जे मला ओळखतात त्यांना माहिती होतं की गेल्या वर्षी आम्ही आपल्या बौद्धिक पद्धतीने आम्ही लग्न केलं होतं. सो आज त्याची ॲनिव्हर्सरी आहे. आणि गेल्या वर्षी मला गिफ्ट होतं कार आणि यावर्षीसुद्धा मला गिफ्ट आहे कार. तसं सो आता आम्ही चाललेलो आहोत ब्रेझा आणायसाठी. तो आता आम्ही निघालेलो आहेत. आम्ही पूर्ण रेडी आहोत. ब्लॅक आर्यन. हा देखो आर्यन. हाय करू. सो हा शुभम ब्लॅक आहे. आणि आता आम्ही पहिले जाणार मम्मी पप्पाला पिकअप करायला. त्यांचे पण येतोय. अरे आता आर्यन मला व्हिडिओ शूट करायला येत नाही आहे. सो आपण भेटू मित्रांनो थोड्याच वेळात. तर मित्रांनो आता फक्त 5 मिनटं राहिलेले आहेत. 5 मिनिटांनी आपण पोहोचणार आहोत साई सर्व्हिस अंधेरी. सो तोपर्यंत मी थोडासा चाललो होतो मित्रांनो. ब्रेझा ये. सो एक्साइटेड. हाय आर्यन. चलो अभी 2 मिनट में पहुंच जाएंगे. 2 मिनट में पहुंच जाएंगे. देखो आ गया ना. आ गया.
अरे सो आगे क्यों ले रहे भाई? यहाँ से काय आगे क्यों ले रहे गाडी? दुसऱ्या ब्रांचला चाल. कुठे? अंधेरी नाही आलं, कुठे आलं? पुढची ब्रांच कुठल्या ब्रँचला घेऊन चाललं? आपण वसईच्या ब्रांचला. हो मित्रांनो, वसईला चाललो आम्ही आता. मला वाटलेलं अंधेरी साई सर्व्हिसला. आता मला काहीतरी गडबड वाटतं याच्यात. गडबड म्हणून काय काय गडबड नाहीये. केली माहित नाही. एवढा लांब आपण का चाललो अजून? गडबड वगैरे काही नाहीये. मला ती खेळण्यातलीच ब्रेझा दिली आहे का? काय नाही. सो आपण मित्रांनो, वसईच्या- आपल्यासोबत कोण आलंय आज? कंच कंचचं घर कुठे? वसई. म्हणून आपण वसईला. मित्रांनो, जवळचा सगळं सोडून आम्ही चाललेलो आहोत वसईला गाडी घेऊन. आशूने माझा सरप्राईज वसईला ठेवलेला आहे. सो आम्ही आता चाललेलो आहे मित्रांनो वसईला. वसईला पण आणि ब्रांच आहे. मी तिकडे समजतोय आपल्याला की थोडं- अंधेरीला मी आता 2 मिनिटात येईल, 5 मिनिटात येईल. तिकडे आपल्याला थोडंसं डिस्काउंट भेटलंय. डिस्काउंट दिलंय चांगलं ब्रेझरला. सो तिथे चाललं. संसारिक बायको, येस. पैसे बचाव संघटना. सो मित्रांनो, भेटू खूप वेळानंतर आता, बिकॉज आता वसईला चाललो आपण, तर खूप वेळानंतर भेटू. सो तोपर्यंत भरपूर वेट करा. सो गाईज, आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे. आणि गडबड आशू, हे आपण किया के पास आहे. तो तूने किया क्या गाईज? सरप्राईज दिलेली आहे. आणि कियाची गाडी बुक केली. सो जाऊ दे, बोलायचं मला आता काय हे नाही राहिलं. मी थोड्याच वेळा मित्रांनो तुम्हाला पुन्हा कनेक्ट होतो. बघतो आधी ऑलरेडी यांनी काय केलं आहे, एक्झॅक्ट काय गडबड आहे. त्यांचे काय पण आहेत म्हणजे नक्कीच असतं काहीतरी आहे यांच्याशी. तर मित्रांनो थोड्याच वेळात मी तुम्हाला पुन्हा कनेक्ट होतो. तर मित्रांनो, किया बुक केलेली आहे या लोकांनी. आणि आम्ही आलो आता कियाच्या शोरूमवर. तरी मी म्हटलं हे वसईला काय घेऊन जातात? अंधेरीला साई सर्व्हिस असताना लोक वसईला काय घेऊन जातात? सो आता आलो आम्ही किया शोरूममध्ये. आता मला गाडी पण बघायला गेलं एक्झॅक्ट त्यांनी काय केलं. दिस इज किया शोरूम. आत्ता मला कळालं अजरभाई आणि समीरभाई का करत होते, कारण समीर इथे जाऊ. आओ मम्मी, आओ आ जाओ. सरप्राइज. पप्पा पण आलेत. आज शिव खूप छान वाटतंय, पण अजून पण मी थोडा दगदगमध्ये आहे. एक्झॅक्ट कुठली आहे? सोनेट घे. हे बघ, 2 टाकून ठेवल्या त्याच्यातनं जी जाऊ तू. चल ठीक आहे, देखते. आता नाही काम झालं. मी जरा डिलिव्हरी घेणार, मी तुम्हाला कंटिन्यू करतो. आता थोडं आम्ही याच्या आलो खूप लांबून, तर थकूया, थोडं पाणी आणि पितो. हॅपी ॲनिव्हर्सरी. कुठली गाडी तुम्ही सांगतच नाही मला. थोडा वेळ थांब. आता तुला कळालं मी ये आपका टैक्सी कॉस्ट है, ये गाड़ी का एक्स-शोरूम कॉस्ट है, 93,900 रुपीस. ये आपका जीएसटी लगा है करीबन 180 के आसपास, 182. ये आपका एक्स-शोरूम है. सो यू एक्साइटेड? येस, मी खूप एक्सायटेड आहे. आणि मित्रांनो फायनली आता कार ओपनिंग करायची आहे. कुठली कार आहे? सो मित्रांनो आता 5 मिनिटामध्ये कार ओपनिंग होईल. सरप्राईज मला कळेल. सो मित्रांनो थोडासा वेट करा. सोनेट आहे, सोनेट पण चांगली होती. सोनेट आवडले. 2 कार मित्रांनो झाकून ठेवलेल्या आहेत. 1 आणि 2. ही कार आहे म्हणतात हे लोक. सो बघूया आता कुठली कार आहे नक्की. तर 2च मिनिटांमध्ये. बाय बाय. सो फ्रेंड्स, फायनली द वेट इज ओव्हर. आता बघूया आकाशचे रिॲक्शन की कार बघितल्यानंतर तो काय रिॲक्ट करतो.
मित्रांनो फायनली गाडीची ओपनिंग झालेली आहे आणि गाडी हिने मला घेतलेली आहे ती म्हणजे किया सिरॉस. सो आता पूजा चाललेली आहे, मी दाखवतो तुम्हाला. गाडीमध्ये पण ठेव. अँड दिस इज माय कार, न्यू ॲडिशन. दिस इज सिरॉस. मी खूप हॅपी आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप हॅपी आहे. गेल्या वर्षी मला ह्याच लग्नाच्या दिवशी मिळालेली स्कोडा, ह्यावेळी मिळालेली किया. सो आशू थँक्यू सो मच. मम्मी थँक्यू सो मच. मम्मी पप्पा थँक्यू सो मच. हो आकाश हॅपी. सो फ्रेंड्स, कार झाली, आकाशला गिफ्ट घेतलं. आता छोटासा केक कट करूया आणि मग त्याच्यानंतर लेट्स गो. आय शो यू द केक. अरे क्या आहे? ये चला आजा. ए टर्न कर असं नको, असं कर. अरे वा, ॲनिव्हर्सरी आहे. रुको. तर मित्रांनो, संपूर्ण प्रोसेस झाली आहे. गाडीची ओपनिंग झाली, सगळं झालं. आता गाडी आउट करतो इथून. आता इथून डायरेक्ट गाडी जाणार आहे लीरारोडला. जर रस्त्याला दाखवायची आहे, मुक्तार मांगूला दाखवायची आहे गाडी, तो तिथे. आणि त्याच्यानंतर एक संध्याकाळी छोटासा सरप्राईज अजून आहे जे मी ठेवलेलं आहे. ते तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, तुला सांगितलं आहे की नाही मी तुम्हाला. एक छोटासा अजून सरप्राईज आहे, ते आपण संध्याकाळी आता ते पण आता पोचण्यावर आहे. आम्ही लवकर पोचलो तर आलो. सो मित्रांनो, थँक्यू सो मच. भेटू लवकरात संध्याकाळी. सो फ्रेंड्स, कार घेतली, आता रेस्टॉरंटला आलो, जेवतोय. आता छोटंसं आपण आहे ना रिव्ह्यू घेऊया सगळ्यांकडनं की कसं वाटलं. सो आपण स्टार्ट करूया कंच्यापासून. म्हणजे कसं वाटलं? एक नंबर. काय जेवण? जेवण नाही, गाडी एक नंबर. कलर मस्त, छान. आवडली ना? खरं ना? एक नंबर. आता माझी मम्मा बोल जरा. गाडी खूप सुंदर आहे, आवडली गाडी पण. आता आम्ही इथे स्वतःनी चॉईस केलेली. हां, कुठे जेवायला आलं तुम्ही? बोल जल्दी बोल, पनवेल निकलना आहे. बरं पप्पा, तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान. काय छान पण बोर्ड अच्छा, और गाड़ी तो एकदम फर्स्ट क्लास मिली, चॉइस की मिली. और सबसे अच्छी चॉइस है दोनों की भी. येस. आणि मम्मी सब लोग खुश हो गए. मला सगळ्यात जास्त कलर आवडला गाडीचा. माझा आवडता कलर पहिल्यापासून, फेवरेट कलरची गाडी मिळाली, एकदम मस्त. सो फ्रेंड्स, सगळे जेवत आहेत आणि आता माझ्या हस्बंडला विचारूया कारण की त्याच्यासाठी ती कार आहे. सो छान, तू सांग तुला कसं? स्पीचलेस झालो मी. माझ्या सरप्राईज केली, मला सरप्राईज एकदम छान दिलं. मला वाटलं ब्रेझा आहे, बट तिने डायरेक्ट कियाची सिरॉस. खरंच वाटलेलं ब्रेझा आहे. येस. आणि तिने डायरेक्ट कियाची सिरॉस माझ्यासमोर उठली. मी खूप 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 खुश आहे. एक मिनटं थांब, कॉल येतो. मी खूप खुश आहे. सो उद्यापासून मी आता ती कार घेऊन ऑफिसला जाणार आणि ती फुल्ली ऑटोमॅटिक आहे, त्याच्यामुळे फुल धमाल येणार मित्रांनो. सो थँक्यू सो मच. आणि येस, आता मी हा व्लॉग इथे स्टॉप करते. बघू काही इंटरेस्टिंग असलं तर कंटिन्यू करू, और एल्स हा व्लॉग इथे स्टॉप करूया. भेटूया लवकरच न्यू व्लॉग के साथ. टिल देन बाय.